कर्नाटकातील विजयपूर येथील एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ धानप्पा पाटील वय 40 आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील वय 35 या युवा दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली। शुक्रवारी दिनांक 27 रोजी सकाळी 6च्या सुमारास अक्कलकोट रोड MIDCतील कलावती नगरात ही घटना उघडकीस आली। मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून विजयपूरच्या तरुणाने ओळख वाढवून त्रास दिल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यावरून MIDC पोलिसांत रात्री उशिरा अभिषेक दत्तात्रय कोरे वय 26 राहणार विजयपूर याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला, त्याला अटक केली। शनिवारी दिनांक 28 रोजी त्याला न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे। आत्महत्या केलेले युवा दाम्पत्य हे मूळ शिरपनहळ्ळी तालुका दक्षिण सोलापूर येथील असून सध्या ते कलावती नगरात राहायला होते। त्यांचे किराणा दुकान आहे, त्यासोबत सोमनाथ हे सायकल दुरुस्तीचा व्यवसायही करायचे। गुरुवार दिनांक 26 रोजी रात्री 8च्या सुमारास ते दुकानासाठी किराणा बाजार आणायला जात असल्याचे मुलींना सांगून घराबाहेर पडले। ते घरी परतले तेव्हा मुली झोपी गेल्या होत्या। शाळेला जाण्यासाठी सकाळी 6च्या सुमारास त्या उठल्या तेव्हा आई बेशुद्ध तर वडिलांच्या तोंडातून फेस येत होता। त्यामुळे मुलींनी आजोबा धानप्पा पाटील यांना कॉल करून सांगितले। त्यांनी बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी गेलेला आपला मोठा मुलगा नागनाथ यांना घटनेची माहिती दिली। ते घरी पोचले तेव्हा तेथे लोकांची गर्दी झाली होती। भावजय बेशुद्ध तर सोमनाथ हे थोडीफार हालचाल करत होते। त्यांनी तातडीने घरासमोर उभ्या रिक्षातून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र दोघांचा मृत्यू झाला होता। याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे। अभिषेकचे वडील दत्तात्रय कोरे हे सोलापुरात भाजी विक्री करायचे, त्यासोबतच एका पेट्रोल पंपावर काम करायचे, त्यामुळे तो कलावती नगर परिसरात राहण्यास होता। तर पाटील दाम्पत्याचे किराणा दुकान आहे, तो नेहमी दुकानी येण्यावरून अथवा सोशल मीडियातून श्रीदेवी पाटील यांच्याशी ओळख झाली असावी, त्यातून तो त्यांच्याशी फोनवरून बोलायचा, त्यांना फिरायलाही बाहेर न्यायचा। मात्र त्याचे खरे स्वरूप समोर आल्यानंतर त्यांनी त्याच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली। त्यानंतर तो त्यांना सारखा कॉल करायचा, शिवाय भेटायलाही बोलवत होता। ओळखीचा गैरफायदा घेऊन तो खूप त्रास देत होता। त्याला कंटाळून पाटील दाम्पत्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे। सोमनाथ व श्रीदेवी यांच्या अंथरुणात त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली। तोडक्या मोडक्या शब्दांत लिहिलेल्या या 4 ओळींच्या चिठ्ठीत त्यांनी आमच्या आत्महत्येस अभिषेक कोरे हा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे। तो नेहमी त्रास द्यायचा, त्याला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे उभयतांनी म्हटले आहे। त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे। संशयित अभिषेक कोरे याच्या विरुद्ध एका महिलेवर बलात्कार केल्याचा सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। त्याने पीडित महिलेशी ओळख वाढविली, त्यानंतर त्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले। महिलांशी ओळख वाढवून त्याचा गैरफायदा घेण्याच्या या वृत्तीचा संशय व त्याचे खरे रूप समोर आल्याने श्रीदेवी पाटील ह्या त्याच्यापासून अंतर राखून होत्या। मात्र त्यानंतरही त्याने त्यांचा पिच्छा न सोडता सतत त्रास दिल्याने पाटील दाम्पत्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा असेही पोलिसांनी सांगितले। मूळचे शिरपनहळ्ळीचे असलेले सोमनाथ यांना दोघे भाऊ आहेत। मोठे नागनाथ हे शेती तर दुसऱ्या क्रमांकाचे मल्लीनाथ हे पुण्यात काम करतात। सोमनाथवर बँकेचे किरकोळ कर्ज आहे, त्यामुळे सोमनाथ हा चिंतित होता। दरम्यान भावांनी त्याची चिंता करू नको असे सांगून ते फेडू असा धीरही दिला होता। मात्र त्यांनी अचानक जीवन संपवल्याने 2 लहान मुलींचा आधार तुटला आहे। आई वडील दोघांच्या जाण्याने मुलींनी हंबरडा फोडला। दुपारी 4च्या सुमारास शिरपनहळ्ळी या त्यांच्या गावी सोमनाथ व श्रीदेवी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी शोकाकुल झालेले संपूर्ण गाव उपस्थित होते।